शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तर आता खरीप 2025 जवळजवळ मक्का लागवड सर्व शेतकऱ्यांची झालेली आहे. परंतु मक्कामध्ये सुरुवातीला जे तणनाशक आपण वापरायचो ते बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलं असेल किंवा वापरलं नसेल. मित्रांनो, तर आता उगवणीनंतर नेमके आपण कोणतं तणनाशक वापरावं की ज्याचे 100% रिझल्ट हे आपल्याला खूप चांगले येतील आणि येणाऱ्या काळामध्ये तणामुळे आपलं पिकाचं नुकसान होणार नाही आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण तणनाशक कोणतं वापरू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण त्यासाठी घेऊन आलेलो आहोत की जे दरवर्षी गेल्या 2 ते 3 वर्षापासून शेतकरी तणनाशक वापरताय आणि त्याचे रिझल्ट खूप सुंदर शेतकऱ्यांना येत आहे. त्या अगोदर आपल्या व्हिडिओवरती तुम्ही पहिल्या वेळेस असाल तर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि मक्का उत्पादक जेवढेही आपले शेतकरी आहे त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर केल्याशिवाय राहू नका. मित्रांनो, एवढीच एक अपेक्षा आपली आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण कोणकोणते तणनाशक वापरू शकतो, किती दिवसात वापरू शकतो, साधारण त्याची किंमत किती आणि प्रमाण किती. तर सर्वात प्रथम BASF जी कंपनी आहे त्या कंपनीचं टिंजर हे तणनाशक येतं की ज्या तणनाशकाचा वापर साधारण तुम्ही 20 ते 25 दिवसाचं लागवड झाल्यानंतर म्हणजे 2-2, 3-3 पानावरती आपली मक्का आल्यानंतर तण सुद्धा 2 पानावर येतं. मित्रांनो, तर त्यावेळेस जमिनीत पुरेपूर ओलावा असताना टिंजरचा वापर आपल्याला करायचा आहे. टिंजर जे आहे साधारण एकरी जे आहे आपल्याला मित्रांनो 30 ते 40 ml एका एकरसाठी 150 ते 400 लिटर पाण्यातून वापरायचे. पाणी वापरताना शुद्ध पाणी वापरा, गढूळ पाण्याचा वापर करू नका आणि पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला फवारा करायचा आहे की जेणेकरून ज्या तणावर पडेल त्या तणाचा नायनाट हा 100% होईल. मित्रांनो, नंबर 2चं जे तणनाशक आहे मित्रांनो तर ते आहे सिंजेंटा कंपनीचं. सिंजेंटा कंपनीचं कॅलरीज एक्स्ट्रा. मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही 20 ते 25 दिवसाची मक्का झाल्यानंतर म्हणजे 2 ते 3 पानावर मक्का आल्यानंतर आणि जे तण आहे गोल पानाचं, लाल पानाचं, जे लांब पानाचं जे तण आपल्या मक्का या पिकामध्ये येतं तर त्यासाठी आपण कॅलरीज एक्स्ट्रा हे जे तणनाशक आहे याचा वापर करू शकतो. हे जे आहे हे 1400 ml जे आहे आपल्याला प्रति एकरी वापरणं आवश्यक आहे. साधारण 150 ते 200 लिटर पाणी म्हणजे 20 लिटरचा जर पंप आपल्याकडे असेल तर 140 ml पर्यंत आपण वापर करू शकतो. हे साधारण मार्केटमध्ये तुम्हाला 700 ml, त्याच्यानंतर 1400 ml आणि साधारण 3.5 लिटर पॅकिंगमध्ये म्हणजे अर्धा एकरची एक पॅकिंग मिळते, 1 एकरची एक पॅकिंग मिळते आणि 2 एकरची पॅकिंग आपल्याला अवेलेबल आहे. मित्रांनो, या ठिकाणी कॅलरीज एक्स्ट्रा हे तणनाशक सुद्धा तुम्ही मक्कासाठी वापरू शकता. खूप चांगले रिझल्ट शेतकऱ्यांना येत आहे. तर त्यानंतर बायर कंपनीने लॉडीस हे तणनाशक आपल्या मक्का या पिकासाठी दिलेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला 20 ते 25 दिवसाचं आपले पीक झाल्यानंतर आपल्याला फवारणी करायची. जमिनीमध्ये पुरेपूर ओला असणं आवश्यक आहे. गोल पानाचं आणि लांब पानाचं जे तण आहे यामुळे पूर्णपणे नायनाट हा होत असतो. मित्रांनो, तर हे साधारण 115 ml आपल्याला वापरायचे एका एकरसाठी आणि साधारण 150 ते 200 लिटर पाण्याचा वापर आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यामुळे पूर्णपणे आपण जमिनीवरती व्यवस्थित फवारा करून घ्या. याने सुद्धा लॉडीसने सुद्धा पूर्णपणे जेवढे तण आहे त्याचा नायनाट हा 100% होईल आणि आपल्याला आपल्या मक्काचं जे उत्पादन आहे ते तण विरहित राहील आणि चांगलं उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपण जे प्रमाण तुम्हाला सांगितलं त्या प्रमाणात वापरायचंय. मित्रांनो, आणि पाणी वापरताना शक्यतो शुद्ध विहिरीचं, बोरवेलचं पाणी वापरू शकता. गढूळ पाण्याचा वापर करायचा नाही जेणेकरून तणनाशकाचे रिझल्ट जे आहे ते 100% आपल्याला खूप चांगले येतील. हे तणनाशक वापरल्यानंतर नेमके रिझल्ट कसे आले नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ सर्व आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय राहू नका. मित्रांनो, तुम्ही जर लाईक कराल आणि शेअर कराल, सबस्क्राईब कराल तर जास्तीची व्हिडिओ बनवण्याची आमची सुद्धा इच्छा असते.